कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. किती गणू तुझ्या प्रिय आई, उपकारासी मानाही ह्या जगी, उपकारासी मानाही ह्या जगी. मी दुर्बळ पंगू अल्पा, तव हृदयाचे मधुतल्प. तै मला मधुस्तन्य तुझे मम अन्न, तू गणिशी मजला प्राण. आपुला उपवास किती जागरणे, अश्रूंची तारे आहा मज पाय, आहा मज पायी. तव शरीर नच अर्धेही राहिले, किती गणू तुझ्या प्रिय आई, उपकारासी मानाही ह्या जगी. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन मन्नामध्ये मी पूनम क्षीरसागर आपले स्वागत करते. आजच्या मन्नाचा विषय आहे माझ्या ठायी ख्रिस्त. आजच्या मन्नासाठीचा शास्त्रभाग आहे रोमकरास पत्र 6 अध्याय 1 ते 13 वचन. आजचे विशेष वचन गलतीकरास पत्र 2 अध्याय 20 वचन. मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. आमच्या स्वर्गीय पित्याची इच्छा हीच की तो जसा पूर्ण आहे तसे आम्हीही असावे. ही पूर्णता त्याने त्याच्या पुत्रामध्ये आम्हाला दिली आहे. ख्रिस्त क्रूसावर मरण पावला ते केवळ आमच्या पापांचे प्रायचित्त देण्यासाठी नव्हे, तर आम्हीही त्याच्यासोबत मरावे. तो आमच्याऐवजी मरण पावला. तो आमचा प्रतिनिधी म्हणून मरण पावला. ख्रिस्ताचे मरण प्रातिनिधिक व सर्वसमावेशक आहे. रोमकरास पत्र 6 अध्याय 1 ते 11 वचन. आपण ख्रिस्ताच्या मरणामध्ये व पुनरुत्थानामध्ये स्वतःला एकरूप केले पाहिजे. येशू ख्रिस्त या पृथ्वीवर जसा चालला तसे जर कोणी चालू इच्छितो, तर त्याने स्वतःची ख्रिस्ताशी जी ओळख आहे ती शिकून घेतलीच पाहिजे. 2000 वर्षापूर्वी जेव्हा ख्रिस्त क्रूसावर टांगला गेला, त्यावेळेस आम्हीही त्याच्यासोबत टांगले गेलो. ख्रिस्ताबरोबर स्वतःला ओळखण्याची ही पहिली पायरी आहे. आम्ही त्याच्याबरोबर मरण पावलो. आपण जितक्यांनी येशू ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतला, तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला. याविषयी तुम्ही अजाण आहात काय? रोमकरास पत्र 6 अध्याय 3 वचन. आम्ही त्याच्यासोबत पुरलेही गेलो, तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो. रोमकरास पत्र 6 अध्याय 4 वचन. ख्रिस्ताचे पुनरुत्थानही आमच्यामध्ये आहे, कारण जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त झालो आहोत, तर त्याच्या उठण्याच्याही प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त होऊ. रोमकरास पत्र 6 अध्याय 5 वचन. आपल्या पापाच्या क्षमेसाठी येशू मरण पावला. तो पुन्हा उठला. तो आमच्या विजयासाठी. ख्रिस्ताचे जीवन आमच्यामध्ये कलम केले आहे, यासाठी की आम्ही नवीन जीवन जगावे. ख्रिस्ती जीवन म्हणजे ख्रिस्त आमच्यामध्ये आणि आमच्याद्वारे जगतो आहे. पौलाच्या शब्दात बोलायचे तर मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो. गलतीकरास पत्र 2 अध्याय 20 वचन. आम्ही मेलो व ख्रिस्ताबरोबर पुनरुत्थित झालो. आता पुढे काय? देवाने ख्रिस्ताबरोबरच आम्हाला जिवंत केले आणि आम्हास ख्रिस्तासोबत पुन्हा उठवले आणि ख्रिस्तासोबत आम्हास स्वर्गामध्ये बसवले. इपिस्करास पत्र 2 अध्याय 5 व 6 वचन. पुन्हा उठल्यानंतर ख्रिस्ताने काय केले? त्याने आपले जीर्ण
जखमी आणि रक्ताबंबाळ शरीर आपल्या पित्याला अनंत कालाचा यज्ञ म्हणून सादर केले. त्याप्रकारे आपणही आपल्या शरीराचे अवयव देवाला सादर करावेत. तुम्ही आपले अवयव अनीतीची साधने होण्याकरिता पापाला समर्पण करीत राहू नका, तर मेल्यालातून जिवंत झालेले असे स्वतःच देवाला समर्पण करा. रोमकरासपत्र 6 अध्याय 13 वचन. खरे विजयी ख्रिस्ती जीवन येथून सुरू होते. काहीही राखून न ठेवता आपण स्वतःला त्याला सादर करावे, यासाठी की त्याच्या इच्छेनुसार त्याने आमचे काहीही करावे. स्वामित्वाचे हस्तांतरण हे आपण दुसऱ्याचे आहोत याचे ज्ञान करून देते. तुम्ही असा विश्वास धरावा की ख्रिस्तामध्ये तुम्हाला परिपूर्णता मिळाली आहे. देवाचे वचन सांगते की कारण ख्रिस्ताच्या ठाईच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते आणि जो सर्व सत्तेचे व अधिकाराचे मस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहात. पुढील शब्दामध्ये या विजयाचे रहस्य आम्हाला आढळून येते. ते शब्द म्हणजे ख्रिस्तामध्ये, ख्रिस्तासोबत मरण पावलो, ख्रिस्ताबरोबर पुरले गेलो, ख्रिस्ताबरोबर उठविले गेलो, ख्रिस्तासोबत स्वर्गात बसवले गेलो आणि ख्रिस्तामध्ये पूर्ण झालो. तीच संपूर्ण सुवार्ता. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, आम्ही तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव, धन्यवाद देतो. प्रभू, तू विजयी ख्रिस्त आहेस. आमच्या पापांसाठी तू स्वतःला वधस्तंभावर यज्ञ म्हणून सादर केलेस आणि आम्हाला सार्वकालिक जीवन तारण म्हणून दिलेस. आम्ही त्याबद्दल तुझे आभार मानतो. स्वर्गीय पित्या, आमच्या वागण्या बोलण्यातून, आमच्या आचाराविचारामधून ख्रिस्त प्रगट होऊ दे. यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन तू आम्हाला कर. आम्ही ख्रिस्ताशी एकरूप होण्यासाठी तू आमचा सहाय्यकर्ता हो. तुझी कृपा आम्हावर होऊ दे. ही लहानशी विनंती आमचा धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड व पवित्र नावात मागतो, म्हणून ऐक बाप्पा. आमेन.